तर कसं आहे पब्लिक, आज आहे ना सकाळी उठून मस्त शेताकडं आलं बरं का. आणि तुम्ही म्हणत असाल 2-3 दिवसापासून काही ब्लॉग येत नव्हते, तर आपल्या मोबाईलचं ना थोडं काम वगैरे चालू होतं बरं का. आता डेली ब्लॉग येत राहतील बरं का. मग काय त्याच्यानंतर शेताकडं आलो आणि शेताकडं 2-3 दिवसापासून काय आलेलं नव्हतं भाऊ. मग काय पाहतो तर काय आपला मका तर लई म्हणजे एकच नंबर झालेला आहे आणि माझ्या डायरेक्ट छातीपर्यंत ते पोचायला लागलेला आहे बरं का आपला मका. आणि मधलं तण वगैरे पण जळून गेलेलं आहे सर्व, म्हणजे आपण गोल पण मारलेलं होतं बरं का. आता 8-1 दिवस झालेले आहे आणि पाहतो तर काय माझ्या छातीला लागतंय मक्का. तर मग काय आता फक्त आणि आपलं खत पण मारलेलं नाही बरं का अजूनपर्यंत. तर खत वगैरे मारायचं आहे आपल्या मकाला. काल परवा पाऊस वगैरे आला का मग काय तेवढं पाहतो तर काय आपला मक्का तर लईच क्वालिटी दाखवतो म्हणजे. आणि आपला मक्का आहे ना सर्वांपासून लेट आहे बरं का. ते म्हणतात नाही का लेट पण थेट असं म्हणतात. मग काय आपल्या आजूबाजूवाल्यांचं सर्वांचा मकापेक्षा आपला मका एकदम लेट आहे बरं का, तुम्हाला सांगतो. आणि तेवढ्यातच पाहतो तर काय आपल्याला आता 3-4 वाजलेले आहे बरं का. मग काय तेवढ्यात आपल्याला आता हरणीसाठी गवत वगैरे घेऊन घरी वगैरे जायचं होतं. मग काय आज पण पावसाचं वातावरण थोडंफार झालेलं होतं, पण पाऊस येतो का नाही येतो माझा तर अंदाज आहे संध्याकाळी पाऊस येणार आहे. मग काय शेताला केलं टाटा, भेटूया पुढच्या ब्लॉगला, बाय बाय.